आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जळुकी दिंडोरी गावामध्ये खास दंगलकार, महाराष्ट्राला वेड लावणारे कवी नितीनदादा चंदनशिवे आज आपल्या पुस्तकांच्या हॉटेलला भेट दिलेली आहे. आज जळुकी दिंडोरी येथे आमचे बंधू तुकाराम जोंधळे यांच्या वतीने त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. नितीनदादांचं पुस्तकांच्या हॉटेलमध्ये स्वागत आहे. आणि हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? आपण नितीनदादांच्या तोंडूनच ऐकूया. खूप छान वाटतंय या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये येऊन आजीच्या सानिध्यामध्ये. मला या ठिकाणी आल्यानंतर माझा सगळा थकवा दूर निघून गेला. शब्दाची आमच्या जीवाची जीवन, शब्दाची वाटू धन लोका, ही जी काय तुकोबांची आमची ओळ आहे ती खऱ्या अर्थानं तुकोबांच्या मांडीवर बसून महाराष्ट्राला सांगणारी आजी, त्या आजीच्या सानिध्यामध्ये मला यायला मिळालं. तो परिचय झाला या पुस्तकांच्या वातावरणात. बरं वाटलं. मी एवढंच म्हणेन की बुवाबाबांच्या आश्रमात जाऊन आयुष्याचं भविष्य बघण्यापेक्षा इथं येऊन जर जेवण केलं तर फक्त पोटाचीच भूक भागणार नाही, तर मेंदूची सुद्धा भूक भागेल. आणि 4 पुस्तकं वाचली तर आयुष्य हे आपोआप घडेल. भविष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं समृद्ध असणाऱ्या महाराष्ट्राला बहिणाबाईनं कविता दिली, तुकोबांना अभंग दिला, जनाबाईनं ओवी दिली. आणि हे सगळं एवढं समृद्ध असताना ते आम्ही जपलं पाहिजे, हे या आजीच्या पिढीनं आम्हाला सांगितलंय. इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जमान्यात अडकलेल्या संवेदना हरवत चाललेल्या या पिढीला खरं तर हे पुस्तकांचं आजीचं हॉटेल पुन्हा एकदा माणसात आणून शहाणं करण्याचं काम करतंय, याचा मला अभिमान वाटतोय. धन्यवाद.